मनोज जरांगे यांनी पुन्हा उपोषण सुरू केले। त्यांची प्रकृती बिकट आहे। मराठा समाजही आक्रमक झालेला आहे। सरकारचे देखील प्रयत्न सुरू आहेत। त्यातच पोलिसांनी आता मोठा निर्णय घेत काम सुरू केलंय। शासनाने GR काढलेला आहे, शासन निर्णय। त्यामध्ये जे किरकोळ स्वरूपाचे गुन्हे जे आहेत, आंदोलनाचे गुन्हे आहेत, तर ते गुन्हे मागे घेण्यासाठी काही प्रक्रिया सांगण्यात आलेली आहे। त्या प्रक्रियेप्रमाणे आम्ही आत्तापर्यंत 36 गुन्हे जे आहेत ते मागे घेण्याचा प्रस्ताव माननीय न्यायालयाला सादर केलेला आहे। आणि त्यामध्ये प्रामुख्याने रास्ता रोकोचे गुन्हे आहेत किंवा ज्याच्यामध्ये काही नुकसान नाही झालेलं ते, आणि प्लस ज्याच्यामध्ये 5 लाखापेक्षा कमी नुकसान आहे अशा गुन्हे मागे घेण्याचा प्रस्ताव न्यायालयापुढे ठेवलेला आहे। त्यामध्ये तरतूद ज्याच्यामध्ये नुकसान आहे ते नुकसान आरोपींकडून वसूल करण्याची जबाबदारी पण टाकलेली आहे, आणि ते जर आरोपी देणार असेल तरच ते गुन्हे मागे होऊ शकतात। किती आरोपी किती अटक आहे सर आतापर्यंत? आतापर्यंत आपण 300हून अधिक आरोपी अटक केलेले आहेत, आणि अजूनही काही आरोपी आमच्या दृष्टीने अजूनही फरार आहेत, तर ते देखील त्यांचा शोध चालू आहे। आणि ही जे गुन्हे मागे घेण्याची जी प्रक्रिया आहे ती 31 जानेवारीपर्यंत ज्यांचे खटले न्यायालयात पेंडिंग आहेत त्यांच्याच बाबतीत आहे। त्याच्यानंतरचे जे गुन्हे घडले किंवा घडतील ते गुन्ह्यांचा याच्यामध्ये समावेश नाही। सर, शिवजयंती आहे, शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवरती कशा पद्धतीने? तर मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान 30 ऑक्टोबर 2023 रोजी बीड आणि माजलगावमध्ये नेत्यांची घरं पेटवण्यात आली होती। तसेच जिल्हाभरात टायर पेटवून रास्ता रोको करण्यात आला होता। आता या प्रकरणातील किरकोळ गुन्हे मागे घेण्यासाठी बीड पोलिसांनी न्यायालयात प्रस्ताव दाखल केला आहे। आंदोलनातील 79 पैकी 36 किरकोळ गुन्हे मागे घेतले जाणार आहेत। 5 लाखांपेक्षा जास्त नुकसान तसेच जीवितास धोका किंवा जीवितहानी झाल्याचे गुन्हे कायम ठेवले जाणार आहे। याबाबत आरोपींकडून हमीपत्र घेतलं जाणार आहे, परंतु राजकीय नेत्यांची घरं आणि कार्यालय पेटविणाऱ्यांवर कडक कारवाई होणार असल्याची माहिती बीड पोलीस अधीक्षकांनी दिली। आता मनोज जरांगे यांनी जशी मागणी केली आहे की आंदोलनातील गुन्हे मागे घेण्यात यावेत, त्यातील हे गुन्हे मागे घेतले जाणार आहेत, तर यावर जरांगे पुढे काय बोलतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। एकूणच पोलीस ॲक्शन मोडवर आलेत। याविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा। लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब करा।